शेवटी वरचा जसं ठरवतो ना तसंच घडतं. तू तुझ्या घरी परत आलीयस. नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या अप्रतिम एपिसोड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. काय आहे हे? डिवोर्स पेपर्स. तुझं आकाशशी नातं जोडलं गेल्यामुळे आज आकाश मरणाच्या दारात पोचलाय. मध्यंतरी आपल्या ब्लॉकबस्टर मालिकांमध्ये खूप काही घडून गेलं आहे. प्रेक्षको, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आलेले दमदार टर्न अँड ट्विस्ट तुमचं भरपूर मनोरंजन करतील. जयश्री वसूला बोलावते, तिच्यापुढे डिवोर्सचे पेपर्स ठेवते. काय आहे हे? डिवोर्स पेपर्स. गुरुजींचं म्हणणं पुढे करत वसूवर सही करण्यासाठी दबाव टाकते. सही कर. गुरुजी काय म्हणाले ते तू सुद्धा ऐकलंस. तुझं आकाशशी नातं जोडलं गेल्यामुळे आज आकाश मरणाच्या दारात पोचलाय. सही कर. वसू पोटतिडकीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. अहो, तुम्ही त्या गुरुजींचं का ऐकताय? कदाचित हा कट असू शकतो, खोटं बोलत असतील ते. पण जयश्री तिच्यावर आवाज चढवते. कसला कट? कट तू केला होतास तुझ्या आई बाबांच्या बरोबर मिळून, आणि गुरुजींवर आळ घेतेस. काय वाटत नाही तुला? हात जोडते मी तुमच्या पुढे, प्लीज असं नका करू. बाबा तुम्ही सांगा ना. आईला तुम्ही म्हणाला होतात ना की आमच्या नात्याचा जो काही निर्णय असेल तो आकाशराव घेतील. तरी आई मला डिवोर्स पेपर्सवर सही करायला सांगतात बाबा. दरम्यान आकाशची प्रकृती अधिकच गंभीर होत जाते. डॉक्टर, कंडिशन सिरियस आहे एकदम. त्यांच्या घरच्यांना ताबडतोब बोलून घ्या. डॉक्टर माधवला फोन करून परिस्थितीची कल्पना देतात. मिस्टर ठाकूर, बोलतोय. मी हॉस्पिटलमधून बोलतेय. हां. तुमच्या पेशंटची कंडिशन सिरियस होत चालली आहे. काय? तुम्ही ताबडतोब इकडे या. हां, मी लगेच येतो. बाबा काय झालं बाबा? आकाशची तब्येत बिघडली. आपल्याला जायला हवं. ठाकूर कुटुंब तणावाखाली येतं. माधव आपल्या मुलांना घेऊन थेट रुग्णालयाकडे निघतो. याच संधीचा फायदा घेत खुनशी लकी जयश्रीला धीर देतो. आई, तुम्ही काळजी करू नका. मी आकाश सरांसोबत कायम उभा आहे. आणि कोलमडलेल्या वसूचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षक हो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील नाट्यमय प्रसंग तुम्हाला खिळवून ठेवतील. लक्ष्मी जहागीरदारांच्या घराबाहेर लीलासाठी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेची माहिती समजावून सांगते. याही वेळेला आपण आपलं मत चिठ्ठीत लिहून बोलमध्ये टाकणार आहोत. मी सुरुवात करते. मतदान पार पडतं. कौल लीलाच्या बाजूने लागतो. लीला लीला दुर्गा अस्वस्थ होते. एजे अंतिम निकाल जाहीर करतो. चला, लीलाला मॅक्सिमम वोट्स मिळालेत. आता लीला घरात येऊ शकते. दुर्गाला पराजय असह्य होतो आणि ती आत निघून जाते. सरोजिनी लीलाला आधार देत दिलासा देणारे 2 शब्द बोलते. शेवटी वरचा जसं ठरवतो ना तसंच घडतं. तू तुझ्या घरी परत आलीयस ना. त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मीला सरोजिनी काही निर्देश देते. सरस्वती, लक्ष्मी, औक्षण करा तुमच्या सासूचं आणि तिला आत घ्या घरात. हो. पुढे सरोजिनी आणि एजे सोबत लीला घरात प्रवेश करते. मंडळी, सावळ्याची जणू सावली या मालिकेतील नाट्यमय वर्ण तुम्हाला अक्षरशः मंत्रमुग्ध करतील. तिलोत्तमा चंद्रकांतला आपला निर्णय ठामपणे सुनावते. तिलोत्तमा, 1 मिनिट. तुम्ही जे काय सांगायला आला असाल ना, प्लीज प्रयत्न सुद्धा करू नका, कारण माझं डिसिजन फायनल आहे. रिसेप्शन कॅन्सल म्हणजे कॅन्सल. रिसेप्शन कॅन्सल? अगं पण का? का म्हणजे
आपण जर का रिसेप्शन केलं तर त्या पोरीला पुन्हा एकदा मला माझ्या घरात आणायला लागेल, जे मला नकोय. चंद्रकांत आणि तिलोत्तमामधील संभाषण ऐश्वर्या लपून ऐकते. लग्न झाल्या झाल्या आपली सून घर सोडून जाते, ही आहे का आपल्या घराण्याची परंपरा? हेच हवं होतं का तुला सारंगच्या भविष्यासाठी? दरम्यान कान्हू सावली समोर आपल्या मनातील भावना आणि चिंता व्यक्त करते. साऊ, तुझ्या सासरची माणसं जरा कडक वागतात. नाही म्हणजे असणारच गले ती. केवढी श्रीमंत आहेत ती, एवढा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यांचा, म्हणून जरा काळजी वाटते तुझी. साऊ, तुला त्या घरात नीट वागवतात ना पुरी? हो आई. इतक्यात ऐश्वर्याचा फोन येतो. ऐश्वर्या मॅडमचा फोन आहे. बघ काय बोलतात बघ. बघ. आई, ते साऊच्या गिऱ्यांसाठी टोपी आणि उपरणं आणलंय, ते जर बघून घे ना. अरे हा, ये बघ ये. ये साऊ. हॅलो, तुला जे ऐकवतं ते ऐक, काही बोलू नकोस. ती सावलीला तिलोत्तमा आणि चंद्रकांत यांच्यातील संवाद फोनवरून ऐकवते. तुम्ही विसरलायत का? रूपम कॉस्मेटिक्सचे आपण मालक आहोत. आपण सौंदर्य विकतो आणि त्या पोरीला मी सून म्हणून घरात ठेवून घेऊ? तिलोत्तमाच्या प्रत्येक शब्दागणिक सावलीचं हृदय तिळ तिळ तुटत जातं. बरं, या घरामध्ये ते लग्न कुणालाच मान्य नाहीये, मला सुद्धा नाही. फक्त तुम्हाला ती मुलगी या घरात हवी आहे. का हा हट्ट तुमचा? हं? बरं का मंडळी, लाखात एक आमचा दादा मधील प्रत्येक घटनेबद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. नवरदेव बनलेल्या पिंट्याला जालिंदर आणि शत्रुघ्न लग्न मंडपात घेऊन येतात. बरं दाजी, एक प्रॉब्लेम झाला होता. शत्रुघ्न गुरुजींची समस्या मांडतो. काय झालं? त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होतं. अहो, टेन्शन घेण्यासारखा विषय नाही. आपले जे गुरुजी आहेत ना, त्यांचं इकडे येता येता ऍक्सिडेंट झालाय, तर त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले, एवढंच. अयो, मग आता लग्न कोण लावणार? पण विश्वासघातकी शत्रुघ्न सगळ्यांना विश्वासात घेतो. अहो, आम्ही आहे ना, म्हणजे दुसऱ्या गुरुजींची सोय केलेली आहे, ते करतील सगळं. तुम्ही जाओ, बाकीचं काय ते बघा. हा? चला चला आवरा लवकर, मुहूर्ताच्या टायमाला गडबड नको. हा, नवरदेवाची आवराई सोय वाड्यामध्ये केली. काजू पुढे. दाजी चला, तुम्हाला एसी मध्ये बस. दाजी हा, चला, आपल्याला पण कामाला पडले ती. ए चला पुढे कामाला. चला आपण उरकून या, पाहुण्यांचं स्वागत वगैरे करायचं अजून सगळं. यानंतर जालिंदर पिंट्याला प्लॅन यशस्वी करण्याच्या सूचना देतो. हो शेठ, मी नेमकं काय करायचंय, कधी निघायचंय नक्की? आज आत्ता या क्षणी तुला निरोप देण्याची आणि तू आमचा निरोप घेण्याची हीच ती येळ आणि हाच तो क्षण. चिरंजीव. शत्रुघ्न पिंट्याला ठरलेल्या प्लॅनचे पैसे देतो. ठीक आहे. सोबतच काही निर्वाणीचे इशारेही देतो. तुझ्या चुकांचे आणि ओव्हर ॲक्टिंगचे कट करून हिशोब केलेले पैसे आहेत, नीट मोजून घे. आणि हो, बाहेर गाडी लावली, कुणाला कळून न देता आहे ना गाडीत जाऊन बसायचं. आणि आयुष्यात जर परत इथं दिसला ना, तर मायाशी गाठ. एकदा काम झाल्यावर मी पण थांबत नसतो शेठ, कारण काम झाल्यावर माणसं पण इज्जत ठेवत नाहीत. हो, लईच हुशार निघाला हो. म्हणून तर त्याला निवडलं या कामासाठी. चला चला चला, आपण आपल्या तयारीला लावूया. चला चल 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 चल. आणि जाता जाता मंडळी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लक्ष्मी निवास या महामालिकेविषयी. एका प्रसन्न सकाळी श्रीकांत ऑफिसमध्ये येतो आणि भावनाला कॅबिनमध्ये बोलवतो. कामकाजासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा होते. आजची मीटिंग कन्फर्म? हो, मी 12:30ची मीटिंग कन्फर्म केली आहे. आणि हो,
मला असेसमेंट इयर 24-25च्या फाईल्स देता का? हो मी आणते. अचानक श्रीकांतच्या हातातील फाईलचा कोपरा आनंदीच्या फोटोला लागतो. श्रीकांत आणि भावना दोघेही तो फोटो खाली पडू देत नाहीत. दरम्यान वनजा आनंदीला भरवत असते. प्लीज. एकच घासा. एकच घास. ओके, एक घास माझ्यासाठी. हा, गुड गर्ल. कोणाला फोन करायचा आहे? आजी, मी बाबांना फोन लावते. बरं, करा. आनंदी वनजाच्या फोनवरून श्रीकांतला कॉल करते आणि भावनाशी बोलण्याचा हट्ट धरते. हाय, बोल. हाय बाबा. हे आनंदी, कधी उठलीस? गुड मॉर्निंग. बाबा, मला भावना आंटीशी बोलायचंय. भावना आंटीशी बोलायचंय? तिच्याशी काय बोलायचं तुला? माझ्याशी बोल की. नाही, मला भावना आंटीशीच बोलायचंय. अच्छा, ठीक आहे, देतो. थांबा. भावना. आनंदी. हॅलो. हाय भावना आंटी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भावना आंटी, तू मला क्राफ्ट प्रोजेक्ट मध्ये हेल्प करशील का? क्राफ्ट प्रोजेक्ट? क्राफ्ट? पण मी प्रॉमिस केलं होतं की मी मदत करेन म्हणून. बाबांना तर अजिबात जमत नाही क्राफ्ट वर्क, म्हणून मी तुला सांगते. काय म्हणाली ती? नाही, काही नाही. हा, माझी मम्मा असती तर तिने मला नक्कीच मदत केली असती, पण आता तर माझी मम्मा नाहीये ना, म्हणून मी तुझी हेल्प मागते. लहानग्या आनंदीच्या निरागस बोलण्याने भावना इमोशनल होते. ठीक आहे, मी करीन तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये मदत. थँक्यू भावना आंटी. मी उद्या ऑफिस मध्ये येते, मग आपण दोघे भेटू. बाय भावना आंटी. बाय. आजी, मला पाणी हवं. इतक्यात रवी आणि सुपर्णा आनंदी जवळ येतात. आनंदी, क्राफ्ट मध्ये मी तुला हेल्प केली तर चालेल? नको. काकाचं क्राफ्ट खूप छान आहे आणि आनंदीला काकाचीच मदत लागणार आहे, हो ना? ब्लेड, कात्री, कटर खूप छान वापरता येतं काकाला. त्यांच्या बोलण्याने लहानगी आनंदी घाबरते आणि भीतीने वनजाला घट्ट बिलगून राहते. काय झालं आनंदी? प्रेक्षकाहो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर, कारण झी5 TV आहे आपला TV.